जेव्हा आपण एका घरात एकापेक्षा जास्त कॅट ठेवतो तेव्हा आपण बऱ्याच वेळेला असं नोटीस करतो की सेम फूड एक कॅट खूप आवडीने खाते पण दुसरं खात नाही. हॅलो, आय एम डॉक्टर योगेश यादव, BVSC and AH फ्रॉम KNP CVS शिरवळ. सेम फूड सेम हाऊस बट डिफरंट रिस्पॉन्स. असं का होते बरं? कॅट्स हे सॉलिटरी क्रिएचर्स आहेत, पण त्यांना एकत्र ठेवून आपण कम्युनल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करत आहोत. यामधून क्रिएट झालेल्या स्ट्रेसमुळे कॅट्समध्ये असे बिहेवियर बघायला मिळते. काही कॅट्स हा डॉमिनंट असतात आणि काही कॅट्स हा घाबरट असतात. सो अशा वेळी आपण जे त्यांना खायला फूड देतो त्यामध्ये चेंजेस करून आपल्याला काही फायदा होत नाही, हे इश्यूज सॉल्व्ह होत नाहीत. अशा वेळी काही आपण एन्व्हायरमेंटल चेंजेस करू शकतो, जसं की त्यांना सायलेंट फीडिंग झोन्स देणं किंवा वेगवेगळ्या रूममध्ये फूड देणं किंवा असे स्पॉट शोधणं जिकडं की ते खायला प्रिफर करतील. सो असे एन्व्हायरमेंटल चेंजेस केल्याने त्यांचा हा स्ट्रेस कमी होऊ शकतो. माझं रिकमेंडेशन असं असेल की मल्टी कॅट हाऊसहोल्ड्समध्ये स्ट्रॉंग पॅलेटेबिलिटी असलेलं बॅलन्स फूड दिलं पाहिजे. आपण फीडिंग रुटीन्स ही सिंपल ठेवायला हवे, पण हेही तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण त्यांना असं एन्व्हायरमेंट देऊ ज्यामध्ये प्रत्येक कॅट कम्फर्टेबल आणि सेफ फील करेल.